बघा आता मस्त अशी तरी आली भाजीला, टेस्टले भारी लागते भाजीची. आली बाबू. तुळशीला उदबत्ती हळदी कुंकू वाहून घेतलं बघा. इकडे पुरणपोळी टम अशी फुगली मस्त गुबगुबीत. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ मस्त असा व्हिडिओ घ्यावा म्हणलं. तर इथं बघा इथं मी चहा ठेवलाय बघा, मस्त असा उकळतोय, बारीक बारीक गॅस केलाय. आणि इथं दूध पण मस्त असं उकळतंय, खळखळ दूध उकळतंय बारीक गॅसवरती. बराच वेळ झालं दूध तापतंय बघा, म्हणजे उकळतंय. पहिल्यांदा फुल गॅस होता, परत बारीक केला. तर गॅस आता बंद करते, दूध लय आटवून जाईल नाही तर. चहा पण झालाय मस्त असं. हो तू गाळून तोडायला लागली दुर्गा. आणि इकडं बघा दुर्गा माव पण आहे इकडे खाली. तर दुर्गा मावने माझ्या आधी आंघोळ केली. पहिल्यांदा राधूची आंघोळ झाली, परत ओमची झाली. राधू शाळेत गेले बघा 6:30 वाजता. ओम गेला 7:30ला, म्हणजे 6:15लाच गेला. ह्यांची आंघोळ झाली, ओमची झाल्यानंतर. आणि मी परत पाठीमागं राहिले. तर दुर्गाने मस्त असं गन पावडर केलंय बघ ग दुर्गा. होटाला लाली लावली तिच्या हाताने, पहिल्यांदा लिप बाम लावली, काजळ मी लावलं तिला. डबल आंघोळ झाली दुर्गाची. सकाळी पण उठल्या केली, माझ्यावर पण मगाशी 8 वाजता केली. ह्यांना बाहेर जायचं होतं म्हणून ह्यांनी आंघोळी केली. निम्मा स्वयंपाक झाला सकाळी माझा, आणि आता निम्मा करायचा आहे. भांडी घासायचं, आता देवपूजा करा म्हणलं. तर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, पहिल्यांदा मी राहिले, मग मलाच आंघोळीला उशीर झाला बघा. दुर्गाने परत माझ्यावर अजून केली. हे ना 7:30लाच आंघोळ केली होती. हे दुर्गा परत डबल गन पावडर केलं. तर आता मस्त असं दूध बिस्किट खायचं ना, दूध बिस्किट खायचं ना तुला आता. तिला पिचकारीचं असं वाढायचेच नाही, ती ताकद कमी पडते. मग म्हणते मम्मी नाही नाही येत ह्यात पाणी. तर चला तुमचं तर चहा पाणी झालं असं. मी चहा पिते आणि आता देवपूजा करून घेते. भरपूर दिवसांना देवपूजा करायला लागले, इतक्या दिवस केली पण नाही, तुम्हाला दाखवलं पण नाही. इकडं भांडे घासायचे सकाळची पडलेली. आता दुर्गाला दिलंय दूध आणि बिस्किट. हे दुर्गा, आता यातलं थोडं बिस्किट खाणार दुर्गा. दुर्गाचा नाश्ता सकाळी झाला, ह्यांच्या संग चहा दिलता ह्यांना करून. ह्यांनी गेल्यात बाहेर, ह्यांचं काम होतं थोडंसं. ओमला शाळेत सोडलं, ह्यांनी गेलं तर बाहेर बघा कामानिमित्त. तर आज एकटीच आहे मी घरी. मुलं येत्यान 10 वाजता, कृष्ण ओम, आणि राधू येईन 12:30 वाजता. कशाला बोबो बोबो बघितला डोळं जात्यात ना, तूच म्हणते ना डोळं जात्यात. मग कशाला बघते ग बाबू. आधी बिस्किट खा, दूध पी. दुर्गासोबत मी पण चहा पिले बघा. आणि आता मस्त असं देवपूजा करून घ्यायला लागले. तर सगळी जागा स्वच्छही केली, दाखवते तुम्हाला. देवघर पण सगळं झटकून काढलं कापडाने, आणि मला कापडाने पुसून घेतलं सगळं असं स्वच्छ असं बघा. हे काय झालं काय माहित, कापड टाकून टाकून ते लाकडाचं असल्यामुळे तसं झालं. सगळं खालचं पण पुसून घेतलं झाडून काढून. देवघर पण साईडला काढलं होतं, सगळं झाडून हे घेतलं. हे काय निघतच नाही की ते घासलं तरी. आणि पंचारती पण घासून घेतली, आणि हे पण घासून घेतलं बघा. तांदूळ ठेवायचं, हे पण घासलं. अन्नपूर्णा देवी असते ह्याच्यामध्ये. हे पण खराब झालं, थर आला होता ह्याला पितांबरीचं असल्यामुळे. तर आता करायची देवपूजा. हे दुर्गा. दुर्गा म्हणली मम्मी मी करू, म्हणलं कर, मला देवपूजा करू लागते दुर्गा माव, आहे का नाही. झाली बघा इकडं देवपूजा करून मस्त अशी. आता एकदम भारी वाटायला लागलंय, उदबत्तीचा सुगंध. आणि देवाला बघा दिवा पण लावला. दिव्याचा प्रकाश वेगळाच असतो, लाईटीपेक्षा दिव्याचा प्रकाश लय छान असा वाटतो बघा. आव कशाला टाकलं त्यात, शांत बस की. आणि इकडं मस्त अशी रांगोळी पण काढून घेतली छापानेच, माझ्या पटकन होईल म्हणलं. तर भरपूर दिवस झाला देवपूजा कोणीच केली नव्हती. राधू अधूनमधून करत होती, पण रोज करण्यात आणि कधीतरी करण्यात फरक असतो बघा. देवपूजा केल्यानंतर बघा ना किती भारी वाटतंय. आणि असं आंघोळी घालून देवाला मस्त असं धुवून बघा, एकदम फ्रेश वाटतात देव. आणि देवघर पण, त्याच्या पुढची जागा पण. आणि पारुशावरच देव पुजलं तर एकदम ते कसं तरीच वाटतं बघा. मला कधी असं वाटत होतं की कधी मी देवपूजा करून, असं वाटत होतं मला. काय काका काका कशाला बडबड करते या विनाकारण. चल तुळशीला उदबत्ती धर, धर उदबत्ती हातात. का ग. तसं राधूने सकाळी तुळशीला पण पाणी ओतलंय. ती पाणी ओतते बघा तुळशीला, कधी उदबत्ती लावते. बस आली लवकर, पाणी ओतलं आणि गेली तुळशीला पाणी ओतून. उदबत्ती राहिली तिच्या पण लावायची. चला चला उठा. राधाने सकाळी शाळेत जाताना तुळशीला पाणी घातलं होतं,
आणि ओमने त्या दिवशी काळी माती टाकली होती ह्याच्यामध्ये, त्याने दगडच निवडून काढले नाही, तशीच टाकली. तर चला आता तुळशीला हळदी कुंकू लावते, उदबत्ती लावून घेते. ओम पण देवपूजा करतो. ओम पण शाळेतून जाताना म्हणतो मम्मी देवाला वात उदबत्ती लावतो, देवाला देवाबत्ती करतो म्हणतो. काय तर का मग ह्या बारीची तुळसल्या मस्त फुटली बघा. काल ह्याची पानं पण तोडली राधुनी पिठामध्ये टाकायला. शाळेत ना आलं की झालं चालू, कुठं रंग घे, पाणी घे, फुग घे, होय रोम. हा काय होतंय मग? एकामेकाला दिला भांडणं कशाला करताय? द्यायचं मग, कशाला भांडणं करायची? दुर्गा काय तशी काय करते, चिमट घेते तोंडाला हाताने. तर चला आता माझे कपडे पण धुवून झाल्या. तर हॉस्पिटलमध्ये 2 रगा दिलत्या, ती एक धुतली, अजून एक धुयची राहिले, तसंच ठेवलं होतं. इतक्या दिवस कणकणी होते अंगात, त्याच्यामुळे धुतलंच नव्हतं. आज एक धुतली, अजून एक भिजाय टाकले. आणि कपडे पण झाल्यात बघा धुवून असे. आज कपडे थोडीच होती, मुलांचा एक ड्रेसच होता फक्त, त्याच्यामुळं झाले धुवून लगेचच. कालच भरपूर कपडे धुवून टाकले होते. दुर्गा पोळी करायची खायला, पुरणपोळी. हे तर आता मुलं पण आल्या शाळेत ना, म्हणजे कृष्णा तिकडल्या घरी, ओम आला इकडं. कृष्णा पण येईन थोडा ना आपा संग बघा. आणि आता रावदेवी ती 12:30ला, तिचा काय टायमिंग आहे तेच आहे बघा. तिचे काय लवकर सुटणार नाही, तिची रोजची सकाळची शाळा असते. आणि कृष्णा ओमला लागली सकाळची शाळा आजपासून. त्याचे आठवडा झालं, आधीच शाळा सकाळची होती, 10वीचा पेपर सुरू होता त्याच्यामुळं. तर ओम आल्याला खेळायला गेला, कलर घेतला, तुम्ही तर बघितलं, पाणी फुगण हे नसलं. दुर्गा पण त्याच्याच मागं गेली खेळाय. आणि हे परवा दिवशीचं पुरण बघा राहिलेलं. मी काय सगळ्या पोळ्या केल्याच नाही, दिवशी पोटातले दुखायला लागलं, त्याच्यामुळे मला उभा राहायची ताकद नव्हती. बरंच 5-6 पोळ्या आणि 2 चपात्या केल्या आणि पुरण तसंच राहिलं बघा. अजून भारीच राहिलंय, सुगंध पण येते बघा. सूटबडीशेपची फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणलं ते खराब होण्यापेक्षा पोळ्या करून टाका. शंभूला राधूला ह्यांना पोळ्या आवडते. तर माझा तवाले तापला इकडं. कणिक सकाळचीच आहे, चपात्या पण सकाळच्याच आहेत बघा. कणिक राहिली, म्हणलं करून घ्यावं संध्याकाळपर्यंत, कोणाला खायचं ते खातंय. परत पुरणपोळी आवडते. तर चला मी दाखवते माझी पोळी कशी फुगते ती. तर मस्त अशी बघा पहिलीच पोळी अशी मस्त टम फुगली बघा, गुबगुबीत. आणि किनार थोडी माझ्याकडून जाडच राहिली, अजून बारीक पाहिजे होती, पण पहिलीच अशी थोडीशी जाडसर झाली. आणि चांगली पोळी फुगायला लागली की त्याला बीळ पडलं. इतकं पीठ मऊ झालंय ना, ते थोडं पण उलताना टच होऊन नाही, लगेच बीळ पडतंय. आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी थोडी पण किनार दिसत नव्हती, एवढी पोळी फुगली होती मस्त अशी. आणि थोडी आबळ गबळ भाजलेलीच अशी मला आवडते बघा पोळी, भाजलेली करपलेली नाही. फुगायला लागलं की बीळ पडतंय, ते थोडं बोलताना टच झालं की होतंय बीळ पडतंय, लय मऊ झाली. तर मस्त अशा इथं पोळ्या करून झाल्यात बघा. आणि एका पोळीला माझ्याकडून तेल लय लागलंय, पण पोळ्याला तेल असल्याशिवाय आपण पोळी चांगली लागत नाही. पुरणपोळीला भरपूर तेल लागतं बघा, तर जरा जास्तच लागलंय माझ्याकडून तेल. मस्त अशा गुबगुबीत पोळ्या फुगल्या होत्या मऊ अशा, थोड्याशा जरा जास्त भाजल्या तर माझ्याकडून घडाच्या नादात. आणि इकडं आता मी शेवग्याची शेंग शिजायला टाकली आहे. पुरणपोळी त्याला गुळवणी करायचं, ह्याला चपाती हाय बघा केलेली भाजी संग खायला, सकाळच्या चपात्या. तर भाजी लागली उकळाय तरी बघा कशी दिसतीये. उकळायच्या आधी पण भरपूर तरी दिसत होती, आणि ती उकळी फुटला, खळा उकळी फुटली बघा, पांढरा फिसफुट आला त्याला. तर असं द्या, भांडी घासून घेते. 11 वाजल्यात, म्हणलं होतं 11ला व्हिडिओ टाकीत, तर माझा व्हिडिओ काय टायमाला पडत नाही, कोणाला टायमाला बघणं होत नाही, त्याच्यामुळं व्हिडिओ काय एवढं चलत नाही. तर आता घेतला व्हिडिओ, तर एडिट करते आणि टाकते. राहतो तर काय अजून शाळेत आले नाही, तर सकाळपासून माझी भांडी घोंगत पडल्यात. देवाचा दिवा पण आहे बघा अजून. आता भांडी घासायची आणि फरशा दुपारनं पुसायच्या. फरशी चांगलीच रात्रीच पुसले होते, गृहिणी संपल्यानंतर फरशी पुसली, बाहेरचं झाडलं, बाहेर पाणी मारलं होतं, नंतर स्वयंपाक केला होता. मोबाईल माझा का गुतायला लागलाय काय माहिती. शेवग्याची शेंग भाजी शिजून तयार आहे बघा. आणि आता एवढ्यात गॅस बंद केला, भाजी उकळतच होती. जसं थंड होईन भाजी तशी त्याला हळूहळू तरी उतरते बघा. मस्त अशी, लय पण आटवली नाही, लय घट्ट पण नाही केली आणि जास्त पातळ पण नाही केली, मध्यमच केली. शेवग्याच्या शेंगाच्या भाजीसंग भाकर चांगली लागते चुरून खायला, ह्यांना लय आवडते चुरून भाकर. तर बघा आता मस्त अशी तरी आली भाजीला. आईसाहेब काळा मसाला आपला घरगुती, टेस्ट लय भारी लागते भाजीची. आली बाबू.